आता तुम्ही म्हणसाल हातात काठी घेऊन एवढ्या रात्रीचं ह्यो गडी चाललाय तर कुठं थांबा की सांगतो. काय तर चांगलं चुंगलं केलेलं दिसतंय बघा. नाकाला वास येतोय चांगला. हो का कणकीला असं पळपटाच्या आणि बेलण्याच्या मध्ये ठेवून तिंबत होती. कणिक अक्षरशः वाचवा वाचवा म्हणून रडत होती. तर कडईत लाटलेल्या पुरीला असं उकळत त्याला पावायचं प्रशिक्षण दिलं जात होतं. पुरीला म्हणलं आता काय खरं नाही. ती म्हणली इट्स ओके ब्रो. आज ज्यांचं स्विमिंगचं प्रशिक्षण पूर्ण झालंय त्या पुऱ्यांना असं पाठीत बाहेर काढत होतं. तेवढ्यात ह्या दोन पुऱ्या मला म्हणल्या हाय. मी म्हणलं काय. त्या म्हणल्या आम्हाला तुमच्यावर जरा गप्पा मारायच्यात. मग त्यांना मी म्हणलं ओके वेट आय एम सो बिझी नाव. तुम्ही आधी पोटात जावा मग आपण निवांतपणे गप्पा मार. मग आमचं बोलणं ऐकून धाड दिसणं मम्मीनं ताट समोर आणून ठेवलं. आणि एवढं चमचमीत पदार्थ समोर आल्यावर काय आधी खाऊ तीच कळणार आहो. मटकीला म्हणलं तुला आधी खाऊ का पुरीला आधी खाऊ. शेवटी पुरीनं पोटात जाण्याचा पहिला मान मिळवला. पण पुरीला म्हणलं तू एकटी काय जाऊ नको मटकीला संघ घेऊन जा नाहीतर तुमच्या दोघीच्या भांडणात आमची व्हायची आपदा. मग पुन्हा केला तोंडाचा व्यायाम चालू. चव आता काय खरं नाही. विषय खोल. शेवटी आईच्या हातची चव आहे. मग संध्याकाळी जायचं होतं दार धरायला रानात. रात्रीची लाईट असल्यामुळं म्हणलं आता कसं आहे काटे हातात असलेली बरी. मग काय गेलो रानात आणि केली मोटर चालू. बर आवडलं तर सपोर्ट करा विसरू नका. धन्यवाद.